मावशा आणि आई आणि आजी मिळून मुलांना सांभाळायच्या. वडील ही कन्सेप्ट नव्हती, सासू सासरे ही कन्सेप्ट नव्हती, काका काकू ही कन्सेप्ट नव्हती, मामी ही कन्सेप्ट नव्हती, मामा मावशी आजी आई. बस बायकांच्या ब्रेन मधले 2 पॉइंट्स खूप ऍक्टिव्ह म्हणजे जास्ती डेव्हलप झाले आहेत. एक म्हणजे पुरुषांच्या ब्रेन मध्ये 2 जास्ती डेव्हलप झाले, एक म्हणजे. आणि मग त्यांनी ठरवलं की त्यांनी सरळ इथल्या बायका उचलून आपल्या घरातच ठेवल्या की इथेच राहायचं, दुसऱ्या माणसाशी संबंधच नाही ठेवायचे, म्हणजे मला माझं मूल कळेल. आणि म्हणून आपण आजही मुलाला वडिलांचं नाव लावतो, आईचं नाही. कारण आईचं पोट दिसतं, वडिलांचा इनपुटच दिसत नाही काही, म्हणजे वडिलांचा काय रोल आहे माहितीच नसतं. म्हणून मुलांना मुलगा मुलगी जे काय असतात त्यांना वडिलांचं नाव लागतं. ऍक्च्युअली दॅट इज द बेसिक रिझन. जातं की तो धाक म्हणजे आमच्यावरती केलेली बळजबरी किंवा आमच्यावरती लादलेली जबर. मॅडम, आणखीन एक प्रश्न आहे, तो आत्ताच्या काळातला खूप प्रचलित म्हटलं तरी चालेल किंवा आत्ताच्या काळात फार महत्वाचं वाटतोय की लग्न झाल्यानंतर म्हणजे मुळात आजच्या कपलला लग्नच नको वाटतं करायला, आणि झालं तरी अटी शर्तींवरती करायचं असतं. त्याच्यामध्ये मुद्दा येतो त्यांना पहिली गोष्ट तर म्हणजे मला फॅमिलीच नको, मला बंगला पाहिजे, मला 4 व्हीलर असलेला पाहिजे, मला अमुक तमुक एवढं बॅलन्स असलेला नवरा पाहिजे, किंवा मला बायको काम करणारी असली पाहिजे, बायको मला बाहेर काम न करणारी किंवा मला घरच सांभाळणारी. अशा बऱ्याचशा अटी शर्तींवरती लग्नाची बोलणी, लग्न वगैरे सगळं जुळवणं चाललेलं असतं. आणि त्यातल्या त्यात हा लिव्ह इन एक प्रकार आला जो अजूनही या आपल्या आजच्या समाजाला पचलेलाही नाही आणि समजलेलाही नाही, पटलेलाही नाही आणि पटलेलाही नाही तो. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल, कसं? ह्या बाबतीत मला वाटतं आपल्याला फॅमिली म्हणजे काय आणि लिव्ह इन म्हणजे काय हे थोडंसं जाणून घ्यायला हवं असं मला वाटतं. तर आपण जी माणसाची जी प्रगती झाली एवढ्या हजारो लाख वर्षात वगैरे, जो निअँडरथल पासनं वेगळ्या वेगळ्या लेवलला माणूस आला, तर ती हिस्ट्री आम्हाला मॅरेज काउन्सिलिंग आणि प्रिमॅरिटल काउन्सिलिंग मध्ये प्रत्येक कपलला थोडीशी सांगावी लागते, की मी आता तुम्हाला सांगते. तर याच्यामध्ये कसं झालं की अगदी साधारणपणे 1-1.5 लाख वर्षापूर्वी असं म्हणतात, म्हणजे आम्हाला शिकवलं ते सांगते, सायंटिफिकली बहुतेक तर ते बरोबर आहे, की माणसाला हा जो अंगठा आहे ना हा एवढा नव्हता, पूर्ण थोडासा छोटा होता, तो होल्ड नव्हतं, पकडता नव्हत्या वस्तू. तर त्या काळात माणूस हा निसर्ग नियमाप्रमाणे जे काय कुटुंबातले लोक होते, म्हणजे स्त्री पुरुष जे 4-5, ते असे टेकडीच्या पायथ्याशी, झाडाच्या पायथ्याशी असे कुठे कुठे ते राहायचे, छोट्या छोट्या फॅमिली. बरोबर. त्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये असं तसं फ्री सेक्स होता, कपडे असतील नसतील, जी काही वल्कलं असतील नसतील, ते सगळं अशा प्रकारचं लाईफ सुरू होतं. मग हळूहळू त्याच्यामध्ये लाईफ स्पॅन पण 30-35 वर्ष असं होतं, काही खूप नव्हतं. आणि मग हळूहळू त्यांचे मोठे कुटुंब व्हायला लागले. मग हळूहळू साधारण झाडाचं फळ तोडायचं म्हटलं तरी अंगठा हवा, तर अशी डिपेंडन्सी खूप होती की मदत एकमेकांना खूप करावी लागायची, लिमिटेशन खूप होते माणसाला. तर समजा आता वाघ कोणाला मारून गेला आणि तिथे माणूस असला आणि माणसाला नाही मारलं वाघाने, तर ते वाघ खाऊन गेला की मग कोल्हे लांडगे खायचे, मग पक्षी खायचे, गिधाडं वगैरे, आणि मग उरलेलं जाऊन माणूस खायचा. अशा प्रकारे हळूहळू माणसाची वाटचाल होत होत त्याला हळूहळू त्याचा अंगठा हा थोडा वाढला, शेपटी गेली, हे सगळं झालं. आणि मग त्याची टोळी वाढली, मग त्याला शिकार करता यायला लागली. आणि मग हळूहळू छोट्या मोठ्या शिकार करत पुरुष हा शिकारीला जायला लागला आणि घरातल्या बायका स्वयंपाक वगैरे काय जे काय कामं, मुलांना सांभाळणं. तर तेव्हा भाषा पण नव्हती, बोलता येत नव्हतं जास्ती, मुआ करण, खुणांगर्द वगैरे असं होतं. मग हळूहळू बायकांनी भाषेचा शोध लावला, बोलण्याचा. आणि आपल्या पुरुषांच्या आणि बायकांच्या ब्रेनमध्ये निसर्गाने थोडा फरक केलेला आहे. तसं ब्रेनच्या कपॅसिटीमध्ये फरक नाही आहे, इंटेलिजन्सच्या, पण फरक असा आहे की बायकांच्या ब्रेन मधले 2 पॉइंट्स खूप ऍक्टिव्ह म्हणजे जास्ती डेव्हलप झाले आहेत. एक म्हणजे लँग्वेज आणि दुसरी म्हणजे भावना. आजही बायकांना भावना शेअर करायला लागतात. एक्झॅक्टली. सगळे एकमेकांशी बोलत राहतात, काय ना काही पुरुषांना प्रश्न असतो की काय बोलतात, पण ती नीड आहे बायकांची, जी बेसिक नीड आहे.
आणि ती बोलणं ही बायकांची नीड आहे आणि भावना व्यक्त करणं ही पण नीड आहे. पुरुषांच्या ब्रेनमध्ये दोन जास्त डेव्हलप झाले. एक म्हणजे अग्रेशन. पुरुष ह्याला जायचा, शिकार करायला जायचा, तर तो घरातले सगळे लोक 4-5 जे काय पुरुष असतील लहान 5-6 वर्षाच्या मुलापासून सगळे जाऊन शिकार करायचे. समजा आता शिकार करताना एखादी हरिणी आणि तिचं पिल्लू दिसलं तर पुरुष असा नाही विचार करायचे की अरे रे जाऊ दे, बाळ आहे, ह्याला नाही मारू. त्यांना अग्रेशन दाखवावं लागेल, कारण नाही तर दिसली नाही शिकार तर काय करणार है ना. तर पुरुषांच्या ब्रेनमध्ये दोन भाग जास्ती डेव्हलप झाले. एक म्हणजे अग्रेशन आणि दुसरं म्हणजे सेक्स पॉइंट. तर सेक्स म्हणजे आता काय झालं, तेव्हा कसं होतं की पहिल्यांदा तर त्यांचं इंटरनलच सेक्शुअल रिलेशनशिप होते. मग त्यांच्या लक्षात आलं आणि काही ना काही प्रॉब्लेम होतात. मग त्याच्यानंतर त्यांच्या ज्या फॅमिलीज होत्या की आई वॉज द हेड, म्हणजे मातृसत्ताक पद्धत होती. तर मदर वॉज द हेड ऑफ द फॅमिली. मग तिच्याखाली तिचे मुलगा मुलगी, त्यांच्याखाली त्यांचे मुलं. मावशा आणि आई आणि आजी मिळून मुलांना सांभाळायच्या. वडील ही कन्सेप्ट नव्हती, सासू सासरे ही कन्सेप्ट नव्हती, काका काकू ही कन्सेप्ट नव्हती, मामी ही कन्सेप्ट नव्हती, मामा मावशी आजी आई बस. आता हे आईला मूल होतं म्हणजे आई ही दैवी शक्ती आहे काहीतरी, असं त्या बाईला मानलं जायचं. कारण की त्यांना माहिती नव्हतं की मूल कसं होतं. आजही प्राण्यांमध्ये त्यांना जेव्हा एकत्र यावं वाटतं तर त्यांना काय, सिंह चालला जातो काय, तो थोडी नव्हती थांबला असतो सिंह जवळ बघायला की काय होतं हिला, काही नाही माहिती त्याला. तर मग जेव्हा की बायकांनी शेतीचा पण शोध लावला, हळूहळू विळ्यांनी वगैरे त्या शेती करायच्या. त्या विळा सुद्धा आता म्हणतोय आपण, ते यायला पुष्कळ वर्ष लागले असतील. त्या हाताने काय जे काय मिळेल शेजार आजूबाजूच्या जंगलात दगड वगैरे, ते टोकदार दगड वगैरे असेल किंवा ते, म्हणजे शेती नाहीच सुरुवातीला तर जे दिसेल तेच आणून खात असतील. पण मग नंतर हळूहळू जेव्हा त्यांच्यामध्ये थोडी ऍडव्हान्समेंट आली तर त्यांनी ह्या फॅमिलीतले पुरुष त्या फॅमिलीत, त्या फॅमिलीतले त्या फॅमिलीत रात्री झोपायला जायला लागले की नाही आपण घरातल्या घरात हे नको करायला. मग पुरुषांना काही माहितीच नव्हतं की आपल्या मुले बाळ होतं. पुरुषांना ही कन्सेप्टच माहिती नव्हती. पण जेव्हा हळूहळू ते प्राणी पाळायला लागले, कुत्र, गाय, बैल, म्हैस वगैरे, बैल नाहीच म्हणजे रेडा, मग त्यांच्या लक्षात आलं की अरे बाळ तर आपल्यामुळे होतं, पण आपल्यामुळे बाळ होतं, पण आपलं बाळ कोणतं हे माहितीच नाही, हे कळतच नाही. कारण की ते सगळं एक मिक्स होतं ना. मातृसत्ताक पद्धत मध्ये काय होतं की तुम्ही म्हणजे वडील वगैरे हा कन्सेप्टच नव्हती ना. बायाच आई मावशी हेच आणि मामा लोक बघायचे. आजही बघा आपल्याकडे लग्नात मुलीच्या मागे मामा उभा असतो, ती त्याचे उरलेल्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये मग हळूहळू त्यांना काय झालं, इव्हन आपण महाभारतात काळात बघू शकतो की कंसानी देवकी आणि वासुदेवाला का बांधलं, कारण त्यांच्याकडे मातृसत्ताक पद्धत होती. कंसाला ती पूर्ण जायदाद मिळणार नव्हती, ती देवकीला, देवकी नंतर देवकीच्या मुलीला मिळणार होती, मुलीला किंवा मुलाला, म्हणजे मुलाला नाहीच मुलीलाच. मग त्याला ती हवी होती, मग त्याने तिला बंद करून ठेवलं वासुदेवला आणि तिला. त्याचे उरलेल्या गोष्टी म्हणजे तेव्हा ते संपत आलं होतं, पण तरी त्यांच्याकडे होतं. म्हणजे यादव कुळात मातृसत्ताक पद्धत होती, म्हणून कुंतीला सुद्धा लग्नाच्या आधी करणं झालं तर पहिले तिला काही वाटलं नाही. पण मग तेव्हा त्यांनी नुकतीच सुरुवात केली होती ऍक्सेप्टन्सला, पितृसत्ताक. मग तिने तर लगेच त्याग करून दिला. पण तिने सुनेला मात्र आपल्या सांगितलं तू 5 जणांशी लग्न कर, कारण मातृसत्ताक पद्धत मध्ये ते अलाव होतं. म्हणजे त्यांची संस्कृती तेव्हा ऍडव्हान्स्ड होती. पण त्यामध्ये हे गांधार, मद्र हे जे देश आहेत, तर ह्याच्यामध्ये ना विका राजवाडे म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे विवाहाचा इतिहास पुस्तक, भारतीय विवाहाचा इतिहास. त्याच्यात त्यांनी हे रेफरन्सेस दिले. कोणतं पुस्तक मॅडम? भारतीय विवाहाचा इतिहास. थोडस कदाचित वेगळं असेल. त्यांनी त्याचे संदर्भ दिलेले आहेत की हे सगळं त्याचे आहेत म्हणून. त्याचप्रमाणे एक सुनील देवधर म्हणून आहेत, त्यांनी ते ईशान्य भारतामध्ये काम करतात. तर त्यांनी 2007च्या डिसेंबरमध्ये लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला होता, ईशान्येमधील जीवन. त्याच्यात त्यांनी दिलं होतं की इथे अजून मातृसत्ताक पद्धत आहे आणि स्त्रियांना अतिशय मान आहे, स्त्रिया सगळं बघतात. बरोबर. त्या लेखात त्यांनी लिहिलं होतं. तर काही ना काही अजून आहे कुठे. आता ही जी मातृसत्ताक पद्धत होती याच्यामध्ये काय होतं की आई जी हेड होती, तर जसं आपण पाहतो दितीचे दैत्य, आदितीचे काय बरं आदित्य आणि विनिताचे वैनतेय, अशी त्या
बायांवरनं त्यांच्या फॅमिलीला नावं ठेवली. तर हे जे सगळं आहे ना, हे त्याचे रिमेंड आहे. आपल्या पुण्यामध्ये पण काही बऱ्याच ठिकाणी मातृदेवतांची असे देवळं आहेत. तर त्याच्यानंतर काय झालं, काही वर्षांनी म्हणजे काही हजारो वर्षांनी कधीतरी बाय चान्स नांगराचा शोध लागला. नांगराचा शोध खूपच जास्ती महत्वाचा ठरला मानवी संस्कृतीमध्ये, कारण त्याच्यामुळे त्यांना खूप सारी जमीन नांगरता यायला लागली. त्याच्या आधी जो शेतीचा शोध लागला तर ते विळ्यांनी वगैरे थोड्या बायका करायच्या, थोड्या भागात शेती, त्याच्यावर जे मिळायचं ते, तोपर्यंत त्यांना मग पुरुषांना जरी कळलं होतं की मूल आपल्यामुळे होतं, तरी पण त्यांना आपलं नाव लावा किंवा तो माझा वारस आहे म्हणता येत नव्हतं, कारण की अर्निंग वेगळं नव्हतं ह्यांचं, त्यामध्ये बऱ्यापैकी चालायचं बायकांचं. मग नांगराचा शोध लागल्यानंतर पुरुष जमीन नांगरायला लागले. म्हणजे घरातले पुरुष जेव्हा नांगरायचे तर त्यांना वाटतं मी एवढं नांगरतोय, सगळं बहिणीलाच जात आहे, माझं मुले कोण माहित नाही मला. मग आता गंमत झाली की आता काय करायचं. मग त्यांनी असं ठरवलं की आता आपल्याला ज्या बायका आवडतात त्यांच्या घराजवळ आपण एक झोपडी बांधून राहत जाऊ. त्याला संबंधम नाव दिलं. मग ते की नाही एका बाईशी आपण राहू, पण मग तरी पण त्याला काही ऍक्सेप्टन्स नव्हता. तर हे मातृसत्ताक पासून पितृसत्ताक मध्ये जायला साधारण 1,500 ते 2,000 वर्ष लागली. आणि मग मोठ्या मोठ्या त्यांच्या जमीनदारी राजे वगैरे तयार झाले. आणि मग त्यांनी ठरवलं की त्यांनी सरळ इथल्या बायका उचलून आपल्या घरातच ठेवल्या, की इथेच राहायचं, दुसऱ्या माणसाशी संबंधच नाही ठेवायचे, म्हणजे मला माझं मूल कळेल. आणि म्हणून आपण आजही मुलाला वडिलांचं नाव लावतो, आईचं नाही. कारण आईचं पोट दिसतं, वडिलांचा इनपुटच दिसत नाही काही, म्हणजे वडिलांचा काय रोल आहे माहितीच नसतं. म्हणून मुलांना मुलगा मुलगी जे काय असतात त्यांना वडिलांचं नाव लावतात. ऍक्च्युअली दॅट इज द बेसिक रिझन, नाव लावण्याचं. मग आता हळूहळू ही पितृसत्ताक संस्कृती नांगर आल्यानंतर उदयाला आली आणि मातृसत्ताक एकदम मागे गेली. आणि मग फॅमिली मध्ये की आमच्या घरातली मुलगी तुमच्याकडे जाते म्हणून सुरुवातीला तुमचं फायनान्शियल नुकसान होतं म्हणून मुलाकडचे इकडे द्यायचे. पण मग नंतर असं झालं की तुमची मुलगी आम्ही जन्मभर सांभाळणार तर तुम्हीच देत जा, म्हणून मग हुंडा देण्याची प्रथा आली. म्हणजे सगळे चेंजेस होत गेले हळूहळू. आणि मग त्या मुलींना हळूहळू बंदिस्त केलं गेलं. मग आपण जे बघतो, आपल्याला जे कळतं की आपल्या ज्या वेदांमध्ये ऋचा सुद्धा कोणी कोणी सांगितल्या आहेत. कोणी सांगितल्या इंद्राणींनी सांगितल्या, गार्गीनी सांगितल्या, कात्यायनींनी सांगितल्या. मग त्या हुशार होत्या. आजच्या बायका म्हणजे मधल्या काळातल्या का नव्हत्या, कारण की त्यांना तेव्हा अनुमती होती सगळं करायची. जेव्हा पुरुष सत्ताक समाज आला ना तर बायकांवर अत्याचार वाढले. बायकांनी हे 5-6 हजार वर्ष सहन केले हे अत्याचार. आणि त्यांना घरात कोंडून ठेवायचं, शिकू नाही द्यायचं, या माणसाशी बोलायचं नाही, त्या माणसाशी बोलायचं नाही. कारण की आधीचा मातृसत्ताक समाज सैर होता. म्हणजे कोणत्याही पुरुषाला कोणत्याही बाईला कोणताही पुरुष दे यूज टू स्टे विथ इच अदर फॉर दॅट नाईट. मग आता इथे बंधनं आली. मग त्यांना बायका स्वैर आहेत म्हणून त्यांना बांधून ठेवलं गेलं, म्हणजे त्यांना घराबाहेर नाही पडू दिलं गेलं. पण असं दोघांच्या बाबतीतही होतं ना. पण त्यांना नुसतं म्हटलं गेलं असं. आता सुद्धा अनेक आदिवासी समाजांमध्ये मातृसत्ताक पद्धत असली तरी सुद्धा पुरुष सत्ताक समाज आल्यामुळे बायकांमध्ये त्रास होतो. मातृसत्ताक पद्धत असताना अविवाहित, कुमारी, विधवा हे शब्दच नव्हते त्यांच्याकडे, कारण की ती स्थितीच नव्हती, कारण लग्नच नव्हतं. मग आता काय झालं, ह्यांनी मग हे जे सगळं झालं ना, मग ह्यांनी की असं नको ठेवायला या बाईला घरात, मग आपण समाजासमोर सगळ्यांना सांगू म्हणून अग्नीची साक्ष तयार केली. समाजातल्या 10 लोकांना बोलवलं आणि आता ही बाई माझ्या घरी राहील आणि हिच्याशी माझे सेक्शुअल संबंध राहतील हे त्यांनी डिक्लेअर केलं. आणि अशा प्रकारे लग्नाचा उदय झाला. आता आपला प्रश्न आहे की आजच्या समाजामध्ये काय परिस्थिती आहे व लग्नाची. तर आता कसं झालं की आता तुम्हाला ही जी आहे ना, ही आधी होती ही फॅमिली होती. फॅमिली ही पण इन्स्टिट्यूशन आहे, जस्ट लाईक अ मॅरेज. ती बेसिक आहे. आजही आपण पहा आपल्या मुलांना सगळं शिकवतो फॅमिलीमध्ये. जे नाही शिकवलं त्याचे रिपरकेशन्स आपण आता बघतोय समाजामध्ये. तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवायला हव्या. आणि आई वडील हा रोल मॉडेल आहे. तुम्ही समजा म्हटलं की तू खोटं नको बोलू, पण मी खोटं बोलीन असं नाही चालत ना. मी नाही खोटं बोललं तर आपाप तो नाही बोलणार आहे. कारण की तुम्ही रोल मॉडेल आहे. आता रोल मॉडेल म्हणजे काय की आता मला अमिताभ बच्चन असा भांग पाडतो तर मला असा भांग पाडायचा आहे, ते रोल मॉडेल झालं. तर 10-12 वर्षापर्यंत मुला-मुलींचे आई वडील, मुलीची आई आणि मुलाचे वडील हे रोल मॉडेल असतात. तुमचं लग्न कसं आहे, तुम्ही एकमेकांशी कसे प्रेमाने बोलता, आईचं कौतुक करतात की नाही बाबा, बाबांचं कौतुक करते की नाही आई, प्रेमाने त्यांना खाऊ घालते की नाही, हे सगळं मुलं बघत असतात. मग त्यांना वाटतं की चला हे किती छान राहतात, मी पण लग्न करेन. मग बाबा मी तुमच्याशीच लग्न करते मुलगी म्हणते, आई मी तुझ्याशीच लग्न करतो मुलगा म्हणतो. होतं ना असं बऱ्याच ठिकाणी, असं गमतीत. तर हे सगळं
होणं गरजेचं आहे. मग आता काय होतं, आई वडिलांची भांडणं झाली कशाहीवरनं, ती टोकाला जातात, लोक रिझॉल्व्ह नाही करत. घरात मोठे लोक असले त्यांची थोडस दहशत नाही म्हणता येणार, पण त्यांची थोडी धाक असतो की नाही यांना नको कळायला, आपण रिझॉल्व्ह करून टाकू, 1-2 दिवसात रिझॉल्व्ह करून टाकतो. ती सासू पण विचारते का ग तो नीट खाऊन नाही गेला, काय झालं, मग ते दोघं बोलतात. पण तसं कोणीच तुम्हाला धाकता येत नाही या घरात. पण धाकाची तरी काय गरज आहे, तुम्ही मोठे आहात, शिकलेले आहात, पण एकमेकांचा मान न राखणं किंवा जे काय असेल, व्यभिचार आहे, खोटेपणा आहे, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहे, अप्रामाणिकपणा आहे, आणि अशा प्रकारे तुमच्या रिलेशन मध्ये तुम्हीच खराबी करता. थोडक्यात त्या धाकाला आजच्या कंडिशनला एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं की तो धाक म्हणजे आमच्यावरती केलेली बळजबरी किंवा आमच्यावरती लादलेली जबरदस्ती. आम्हालाच ऑब्झर्व करत बसतात. आम्हाला ती जबरदस्ती नकोय आणि आम्हालाच बोलतात आणि आमच्याच चुका काढतात आणि आम्हीच कसे, ह्या गोष्टींनी त्यांना पायवाट दिली वेगळी. बरोबर. तर मग आता मुलामुलींना मग लग्न नको तर पहा, जेव्हा पण मी तुम्हाला आधी पण सांगितलं की नवीन शोध लागले ना समाजात, म्हणजे आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं, व्हेन देर इज न्यू इन्व्हेन्शन इन सायन्स, सायकोलॉजी चेंजेस, काउन्सिलिंग चेंजेस. म्हणजे आम्हाला सतत नवीन थेरपीत शिकत राहायला लागतात, कारण काही ना काही वेगळं येतो. बरोबर. आता काही नाही तर लहान मुलांचं मोबाईल अडिक्शन आलं है ना, मग आम्हाला लहान मुलाला काय काउन्सिलिंग करणार आहे, काहीच नाही. मग आई बाबालाच करायला लागतं. मग आमचं काउन्सिलिंग बदलणार ना. बदलणार. मग ते आई वडिलांना काय वाटतं, माझ्यात चुका सांगते, मूल तर करतोय, आम्ही थोडे करतो. अरे पण का करतं मूल, है ना. तर आता त्याप्रमाणे मग मुलं लग्न, अशा अनेक गोष्टी होतात. म्हणून मग मुलांना रोल मॉडेल नीट नाही मिळालं तर लग्न करावं नाही वाटत, करावं असं नाही वाटत. म्हणून इच्छा निर्माण जरी झाली लग्नाची तर ते लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये जातात. तर जे आपण पाश्चात्यांचं अंधानुकरण म्हणतो ना, तिथे मध्ये अशी गोष्ट आहे की पाश्चात्य लोकांनी कुठले पण शोध लागल्यानंतर त्याचा समाजावर काय परिणाम होईल याचा पूर्ण अभ्यास केला. दे आर अहेड ऑफ अस 50 years. त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी त्यांचे लॉज बदलले. आणि त्यांच्या देशात पण पहिले अलाउ नव्हतं लिव्हिंग रिलेशनशिप, ते त्यांनी अलाउ केलं, कारण की त्याच्याशिवाय लग्न टिकणार नाही. आज पाहतो कुठला तरी एक फुटबॉल प्लेअर मध्ये वारला, त्याचं लग्न होणार होतं आणि त्याला ऑलरेडी 3-4 मुलं होती, पण त्याचं 15 दिवसात लग्न होणार होतं, तो ऍक्सिडेंट मध्ये वारला, फ्रान्सचा, मला त्याचं नाव नाही आठवत आहे. तर मग आपल्याला आश्चर्य वाटतं की 4-5 पोरं झाल्याला लग्न करतोय, पण त्यांच्या देशात लॉ इतका स्ट्रिक्ट आहे ना की तुम्हाला डायव्होर्स द्यायचा असेल तर तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम येतात. तो माणूस लग्न करायचा 10 वेळा विचार करतो. लिव्ह इन सोपं आहे. आपल्या देशामध्ये आपण पहिले ते केलं आणि मग आता लॉ बदलायला चाललो. आता सुद्धा जसा बायकांना लग्नामध्ये लॉ बायकांच्या बाजूने आहे असं म्हटलं जातं, म्हणजे आहेत, पण बायका त्याचा फायदा घेत नाही, कारण की पुरुषांची मेल मसल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. ते काय पण करू शकतात बायकोला, म्हणून बायक घाबरते. तर आता आपल्या इथे असे आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं असेल तर बाईला पूर्ण प्रोटेक्शन आहे लॉचं. त्याच्यामध्ये तुम्ही डील साईन करून घ्या एकमेकांबरोबर, नोटराईज करून घ्या की आम्ही किती दिवस राहणार आहे, कसे राहणार आहे, आम्ही किती पैसे एकत्र करणार आहे, कसा खर्च करणार आहे, घर कोणाच्या नावाने राहणार आहे, खर्च म्हणजे काय असेल ते करून मग तुम्ही राहा, तर तुम्हाला लिगल सपोर्ट मिळतो. पण हे नंतर आलं, आधीपासून राहायला लागले. हे असं आपण त्याचा अभ्यासच नाही करत. एवढी जर तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करणार असाल तर बेटर ऑप्शन आहे तुम्ही लग्न करून राहा. मग तुम्हाला त्या गोष्टीच्या लिव्ह इन मध्ये करणार, अग्रीमेंट काय करणार, त्या अग्रीमेंट मध्ये नाही. ते काय होतं की लग्नामध्ये काय होतं की नातेवाईकही आहे, मला ती जबाबदारी नको. लग्नामध्ये काय ऑटोमॅटिकली नातेवाईक मिळतात, सासू सासरे दोघांनाही मिळतात, बहीण भाऊ मिळतात एकमेकांचे. पण मग मला ते नको आहे, आपणच दोघांचं लाईफ हवंय. मग ते तर मिळतं, मग ते तर करावं लागतं, मग त्याचं तर ऐकावं लागतं, मला तर काहीच नको, मग मला लिव्ह इन मध्ये राहू. मग तिथे आपलं एकमेकांशी पटलं तर आपण बघू लग्न करायचं की नाही. मग ह्याच्यामध्ये आम्ही ॲज अ काउन्सिलर एवढं सजेस्ट करतो की ठीक आहे तुम्ही ना ते ट्रायल म्हणून 6 महिने राहून पहा. पण बेसिक प्रश्न काय असतो, साधारण मुली 22, 23 ते 26, 27 मध्ये लिव्ह इन मध्ये राहायला जातात. बरोबर. पुरुष मुलंही त्याच वयाचे असतात. मुली सिरियसली बघतात त्याच्याकडे की उद्या ह्याच्याशी पटलं त्याच्याशी लग्न करू. मुलं टाइमपास बघतात खूपदा, म्हणजे सगळ्या केसेसमध्ये असंच सगळं होतं असं नाही, पण बरेचदा. आणि मग ते उडाणटप्पूपणा करतात. मुलींना ते चालत नाही, कारण ती त्याच्याकडे एक पार्टनर म्हणून बघत असते आणि ते टाइमपास म्हणून करत असतात. मग ते आणखीन 1-2 ठिकाणी जातात.
होऊ शकतं, म्हणजे पण दोघंही होऊ शकतं. हा, पण मुळात लिव्ह इन हे ऍक्सेप्टेबल आहे का मॅडम कोणाला? म्हणजे आजच्या काळात आपण पॅरेंटियल म्हणा किंवा आपण आजच्या काळातल्या मुलांनी हे ऍक्सेप्टेबल ठेवावं का लिव्ह इन? लिव्ह इन येणारच आहे, आलंच आहे ना, कितीतरी प्रमाणात आहे. डेटिंग ऍप्स आहे, कितीतरी प्रमाणात हे सगळं खूप आहे मुलांमध्ये, मुलींमध्ये. आपल्याला आवडो न आवडो, दॅट चेंज हॅज ऑलरेडी देअर इन हा चेंज घातक नाही वाटत मॅडम? नाही ना, मग त्याला घातक असला तरी त्याला समाजाने ऍक्सेप्ट करण्यालायक लॉ बनवून मुलांना एज्युकेट करायला हवं आपल्याला. आता कसं आहे की समजा आता 2-4 मुलं मुली राहतात लिव्ह इन मध्ये, मग त्यांनी त्यांचा ग्रुप बनवावा, एकमेकांशी डिस्कस करावं आपल्याला काय प्रॉब्लेम येतात. पण हे काहीच आपल्याकडे असं सायंटिफिक अप्रोचच नाही. एकदा आपण सांगतच नाही की आम्ही लिव्ह इन मध्ये राहतो, कोणीच सांगत नाही. ते फक्त काउन्सिलरला माहिती असतं, आई वडिलांना माहितीच नसतं की आपल्या मुलगी. माझ्याकडे एक मुलगी आली होती साधारण 10-12-15 वर्षापूर्वी केव्हा तरी, 2च सेशन्स घेतले. म्हणे मॅडम मी लिव्ह इन मध्ये राहते आणि माझे आई वडील माझ्या लग्नाचं बघतात आहे आणि तो काही आत्ता लग्नाला तयार नाही, तर मी काय करू? तेव्हा ती पहिलीच केस होती, मलाही कळलं ना काय सांगू. मग मी म्हटलं की आता आपण पहिले स्वतःवर काम करू, आपल्याला काय वाटतं, लग्न करायचं तर ह्याच्याशी करायचंय की नाही, ह्या विषयावर बोलूया. मग ती आली, 1-2 सेशन घेतले, पण मग ती काही आली नाही, कारण की तिला घरी जावं लागलं आणि दुसऱ्याशी लग्न करावं लागलं, असं मला नंतर कळलं. पण म्हणजे तुम्ही न सांगता सगळ्या गोष्टी करता, मग कुठून येतं एवढं धैर्य की हे फक्त सेक्स करता येत आहे? आणि ह्याच्यामध्ये सायंटिफिक अप्रोच काय आहे की एवढा पैसा हाती येतोय, पैसा येतो, ही साधनं आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, वाटेल तिथे वाटेल त्याच्याशी बोलता येत आहे आणि आई वडिलांपासून लपवता येत आहे, कारण की ते तिकडे खेड्यावर आहे, तुम्ही इथे पुण्या मुंबईत आहात किंवा दिल्लीला आहात आणि तुम्ही कसे पण वागता आहात आणि यू आर नॉट आन्सरेबल टू एनीबडी. कसं करणार आहे? समाजात कोणाला काय करणार आहे आणि कोण काय करणार आहे? मला नाही ना ऐकायचं कोणाचं. असं झालंय ना तरुण मुला मुलींचं. मी ह्याच याच्यावरनं लिव्ह इन वरनं माझ्या समोर एक अशी घटना घडली होती की एक माझ्या ओळखीतली मुलगी पुण्यामध्ये लिव्ह इन मध्ये राहत होती. लिव्ह इन मध्ये राहत असताना तिने त्या मुलासोबत राहणं, सगळ्या गोष्टी बाकीच्या सेक्स वगैरे या सगळ्या गोष्टी करणं किंवा त्या मुलाचा जो व्यवसाय होता त्या व्यवसायाला बंद करून नवीन मोठ्या प्रमाणात तोच व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू करायला त्याला भाग पाडणं आणि हे सगळं केल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेल म्हणून ही कमिटमेंट देणं, इथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. बट देन आफ्टर ती मुलगी काही काळानंतर त्या मुलाच्या संपर्कातच निघून गेली. त्याला काहीच कारण कळालंच नाही, का बरं गेली, कुठं गेली, कशी गेली. तो मुलगा खूप रडून खूप हे करून, अशा मुलं येतात ग्रीफसाठी, ग्रीफ थेरपी द्यावी लागते त्यांना. समजून सांगायला जी मुलगी तुम्हाला आयुष्यात किंमत देत नाही त्याच्याकरता कशाला टाइमपास करता. आणि विषय असा डिझर्व करते का? म्हणजे हे काळ कुठे चाललाय आणि हे लिव्हिंगच्या माध्यमातून काय गोष्टी घडतायत. म्हणजे कसं होतं ना, जेव्हा मी काउन्सिलिंग सुरू केलं ना 20 वर्षापूर्वी, तेव्हा मुली यायच्या की मुलांनी आम्हाला डिच केलं. आता मुलं येतात की मुलीने डिच केलं आणि आपल्याला त्यांना ग्रीफ मधनं बाहेर काढावं लागतं की जी मुलगी तुम्हाला किंमत देत नाही त्यासाठी तुम्ही रडता कशाला? शी डझंट डिझर्व इट. फॉरगेट हर. आपलं आयुष्य पुढे जायचं, पुढे आहे, दुःख होतं, पण ते कसं काढायचं ते बोलावं लागतं. की ती किंमत नाही देते ना ती, तर मग आपण कशाला किंमत द्यायची तिला, है ना? ती व्यक्ती आपल्याला किंमत नाही देत, अर्थात निघायला वेळ लागतो, पण तो मुद्दा घेऊन तसं बोलावं लागतं. बोलणं फार महत्वाचं आहे सगळ्या काउन्सिलिंग. तेच म्हणजे तिथे येऊन त्यांनी बोललं, सांगितलं की मग आपल्याला पण बोलता येतं, काही पर्स्पेक्टिव्ह सांगता येतात की होतं आयुष्यात, कोणाकडे फिजिकल ऍक्सिडेंट होतो, आपला हा मेंटल झालाय, इमोशनल झालाय, आणि कसं आहे ना, कुठल्या येतं समजा फॉर एक्झाम्पल तर मला एकदा मी बगीचात फिरायला गेले, तर नुकताच पावसाळा नव्हता पण पाऊस पडून गेला होता, तर आम्ही दोघं संध्याकाळी फिरायला गेलो. काही कारण नाही, तिथे अगदी एवढंच पाणी होतं, पण मी पडले आणि मला उजव्या हाताला इथून असं एवढं असं लागलं. आता लागलं त्याचं हे मला म्हणे की तू साफ करून गेला काहीतरी. म्हटलं एवढंच तर आहे, ह्याला काय करायचं. म्हणजे मी त्याला काही रिस्पेक्ट नाही दिला. रात्री काही झोपच येईना, कारण की ते ना असं ठेवलं हाती खाजल्या जात, झोप येईना. बरं माझ्या उजव्या हाताला लागल्यामुळे मला माझं पट्टी बांधता येईना. मग मी यांना उठवलं, म्हणे बघ मला तो त्रास देते, तू माझा ऐकत नाही. मग त्याला रिस्पेक्ट दिला, ते पुसलं
पट्टी बांधली आणि मग त्याला बरं वाटलं ना. मग हा रिस्पेक्ट आपल्याला आपल्या सर्व भावनांना, त्रास होणाऱ्या त्रासाला सगळ्याला द्यावा लागतो. म्हणजे ते कुत्र्याला द्यायला लागतो ना, तसं आपल्याला होणाऱ्या त्रासाला की हो बाबा तू त्रास आहे ना, मग मला तो समजतो आहे, मी तुला रिस्पेक्ट देते, ऍक्सेप्ट करते आणि मग मी बाहेर पडते. म्हणजे ह्याला रिस्पेक्ट दिला, ऍक्सेप्ट केलं, पट्टी लावली, तेव्हा मला झोप आली. म्हटलं तर अक्षरशः एवढंच होतं, असं सुपरफिशियल होतं, पण ते ना लंब होतं असं. त्याच्यामुळे मग असं आहे आयुष्यात की तुम्हाला तो त्रास होतोय ना, ठीक आहे 8 दिवस लागतील की त्रासातून निघायला, खूप दिवस लागतील, पण त्रास होतोय ना, मी तो ऍक्सेप्ट करतो की हो ती सोडून गेली आहे मला आणि मला ह्याच्यातनं निघायचं आहे. मग निघायचं आहे म्हणजे पुढची स्टेज झाली. पहिली आहे की ऍक्सेप्ट केलं, मग ठरवलं निघायचं आणि मग निघण्याची प्रोसेस सुरू होते. हेच सगळीकडे बेसिक आहे काउन्सिलिंग मध्ये, की मला माझं म्हणून पहिले मला मी कोण आहे हे समजायला पाहिजे. म्हणजे त्या मुलीने ते जर केलं असतं तर तिने एक तर त्याच्याबरोबर राहिली नसती, नाही तर त्याच्याशी लग्न केलं असतं. बरोबर बरोबर है ना. तर हे काउन्सिलिंगचा एकदम बेस आहे की मला बदलायचं आहे. कारण की त्रास कोणाला होतोय मला, ती व्यक्ती तर निघून गेली किंवा नसेल गेली, नवराही असेल आणि घरीच असेल, पण मला त्रास होतोय ना, मी माझा त्रास कसा कमी करतो. थोडक्यात लग्न, सासू सासरे असले त्यांचा त्रास असतो कधी, तो पण ते बोलणार आहे, ते बदलणार नाही. मी माझा त्रास कसा कमी करून घ्यायचा हे मला शिकायचं. बरोबर. थोडक्यात लग्न हे एक असं प्रकारचं गाठोड आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात प्रकारच्या वस्तू असतात. करे भी तो भी काय लड्डू आहे म्हणतात, खाव तो भी पछताता. पण त्याच्यातनं आपली ग्रोथ होते, आपल्याला शिकायला मिळतं, आपलं प्रमोशन होतं. म्हणजे जसं तुम्ही मगाशी सांगितलं एज्युकेशन होतं, आपण लाईफ चांगलं समर्थपणे पेलू शकतो. बरोबर. ह्या गोष्टी पण आहेत. जरी ती मातृसत्ताक पद्धत गेली, पितृसत्ताक आली, तरी पण आता अशी स्टेज आहे की ऍक्च्युअली दोघं एका लेवलला आहेत. एकामेकांना समजावून घेऊन, एकामेकांना आदर देऊन, जी आम्ही म्हणतो मॅरेज सप्तपदी ती केली, एकमेकांना स्पेस दिली. छोट्या छोट्या गोष्टी आहे, एकमेकांना स्पेस देणं, एकमेकांच्या चुका ऍक्सेप्ट करणं, स्वतःची चूक स्वतः ऍक्सेप्ट करणं आणि होऊ शकते चूक सोडून देणं, क्षमा मागणं, थँक्यू म्हणणं, कौतुक करणं, ह्याच सप्तपदीच्या गोष्टी सांगतो मी की हेच आहे, बाकी काहीच नाही. पण पहिलं बेसिक काय आहे, लव्ह, रिस्पेक्ट अँड ट्रस्ट, आणि अलॉंग विथ दॅट ऑनेस्टी. हे असलं की बाकी सगळं येतं. बरोबर. पण मग आईसमोर बायकोचा अपमान करणं किंवा आपल्या बाहेरचे लोक आले तर नवऱ्याचा अपमान करणं, हे सगळं अयोग्य आहे. खूप डीप होतं मॅडम हे, आणि डीप आणि खूप महत्वाचं होतं. कारण काय, हाच खरा मार्ग आहे. या मार्गाला ऍक्सेप्ट करूनच चाललं पाहिजे की एक जी विस्कळीत संस्कृती होती जेव्हा कपल्स किंवा स्त्री पुरुषाची, ती एक चॅनलाइज झाल्यानंतर ती योग्य पद्धतीने कशी मार्गस्थ झाली पाहिजे याचं एक खूप सुंदर उदाहरण दिलं या सगळ्या गोष्टीतनं सांगून. पण ती विस्कळीत आता पुन्हा झाली, आता ती पुन्हा पहिल्याकडे चालली आहे. तर तिला आपण समाजाने काही प्रमाणात आता तिथे पण काय आहे, वेस्टर्न म्हणजे आता समजा चॅनलाइज करा. आता समजा तिथे झालं, दोघांनी लग्न करायचं ठरवलं, पण तिथे हे ऍक्सेप्टेड आहे की लग्नाच्या आधी त्यांचं सेक्शुअल रिलेशन राहणार आहे. तर ते हे विचारायला नाही जात की तुझं कोणाशी होतं, मग मी त्याच्याशी बोलू. नो, आपल्या इथे कळण्याचा डोक्यात तेच राहतं आणि पहिले जाऊन तिला विचारणार. मग तुम्हाला माझी पाटी ब्लँक, तिची पाटी ब्लँक असं करून पुढे जावं लागतं. कारण जेव्हा तुम्ही अशा समाजात राहता की आता ह्या गोष्टी व्हायला लागल्या, लिव्हिंग रिलेशनशिपला पण कायदा आहे की 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा, लग्नाला पण तोच कायदा आहे. आणि म्हणजे कायदे तर आहे, पण आपण काय फॉलो करतो आणि ते कायद्यांच्या व्यतिरिक्त आपलं जे जीवन आहे त्याच्यात आपल्याला आनंद शोधायचा आहे. त्याचे आपण मोस्ट ऑफ द काय होतं, दोन्ही स्त्री असो किंवा पुरुष असो, ते चुकीचे मार्ग पहिले शोधून काढतात आणि त्याला कसं योग्य, ते कसे योग्य आहेत हे सांगण्याचा जास्त प्रयत्न करतात. की जसं तुम्ही सांगितलं ना आता की दुसऱ्याची चूक आहे माझी, एक्झॅक्टली, हे चुकलं मी नाही चुकलं. म्हणजे हे सगळं सांगत असताना त्यांच्या हे लक्षात येत नाही, एक बोट दुसऱ्याकडे ते 4 बोट आपल्याकडेच आहेत. असं हात कधी करून चूक कोणी सांगूच नाही शकत, सांगताना असंच सांगणार. आपण आता आपल्या एक फायनल या सेगमेंटच्या एक शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ, त्याच्यानंतर आपण रॅपिड फायरकडे बोलूयात मॅडम. तर माझा शेवटचा आणि फार महत्वाचा एक प्रश्न आहे की
आजच्या काळात स्त्री पुरुष फायनान्शियल इंडिपेंडंट आहेत आणि बायकाही आहेत, आणि ती खूप चांगली गोष्ट आहे, असलंच पाहिजे. फायनान्शियल म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीत एक इंडिपेंडंट आहेत. पण ह्या सोबतच बायकांमध्ये असलेली सहनशक्ती ही कुठेतरी आता कमी झाली आहे, आणि ते कमी झाल्यामुळे लग्न तोडण्याचं कारणही जास्त वाढले, प्रमाण वाढले, की ती सहनशक्तीच नाही राहिली. मुळातच सहनशक्ती ही बायकांकडे जास्त असते, पुरुषांकडे नसते, जसं मगाशी तुम्ही सांगितलं. तर याच्यासाठी काय तुम्ही सांगाल? याच्यामध्ये काय आहे ना, की पालकांचं जे उदाहरण मी सांगते, की आपण मुलांना कसं वाढवतो, मुलांना काय शिकवतो, मुलांवर कसले संस्कार करतो. नाही, आमची मुलगी एकदम राणीसारखी आहे, ती कुठलंच काम करणार नाही, तिची कशी सहनशक्ती वाढेल का? हे बघा, मी योगासनाचा कोर्स केला, योगासनाचे क्लासेस घेते. आम्हाला योगाच्या सरांनी पहिल्या दिवशी काय सांगितलं ते मी सायकोलॉजीमध्ये सगळ्यांना सांगते आजकाल, की राजाचा मुलगा आहे, त्याला 7व्या वर्षी त्याची मंज करतात आणि त्याला गुरुगृही शिकायला पाठवतात. त्याची टेस्ट कशी असते, राजाचा मुलगा, मग राजा की आता त्याला सांगून ठेवलेलं असतं की तुझी मंज झाली की 1 महिन्याने 15 दिवसांनी जे काय तुला गुरुगृही जायचंय बरं का. त्याला घोडा चालवता येत असतो. त्याला गुरुगृही पाठवताना, गुरुच्या घरी पाठवताना तो घोड्यावर बसणार, त्याच्याबरोबर एक शिपाई राहणार आणि त्या शिपायाबरोबर तो गुरुच्या घरी जाणार. राजा राणीवरनं, राजमहालावरनं त्याला टाटा करणार. त्यांनी एकदा वळून बघायचं, टाटा करायचा आणि चालायचं. तो पुढे जाऊन त्याने जर दुसऱ्यांदा टाटा केला तर गुरुनी सांगितलं असतं त्याला घरी ठेवायचं. पण मग तो जातो, तिथे गेल्यानंतर मग त्याला कुठून आला काय आला गुरु विचारतो, तो शिपाई वापस येऊन जातो घोडा घेऊन. तो गुरु 2-3 दिवस लक्षच देत नाही. तो म्हणजे असं की खाऊन घे, अच्छा तू त्याचा मुलगा का, असं करून त्याला थोडं निग्लेक्ट करतो, की त्याची परीक्षा बघतो की हा किती इथे राहू शकतो, है ना. तर मग असं करत 2-3 दिवस त्याला वाईट वाटतं, राग येतो, जे काय होते, कारण की घरी एकदम राजाचा मुलगा लाडात वाढलेला. तसं नसतं, राजाच्या मुलाला लाडात नाही वाढवत, त्याला प्रॅक्टिकली वाढवतात, की काय तुला उद्या राजा व्हायचं तर तुला लढाई लढता आली पाहिजे, तर तू लेचापेचा होऊन नाही चालणार, तुला सहनशक्ती पाहिजे. तर तिथे गेल्यानंतर त्याचं ते बघितलं जातं. मग 3-4 दिवशी गुरु म्हणतो ये बेटा, अच्छा असं का, मग पाठीवरनं हात फिरवतो, मग तू ह्यांच्याबरोबर, त्याला आधी सांगतात की कुठे झोपायचं वगैरे, ते सगळं सोय होते, पण असं सगळे निग्लेक्ट करतात पहिले, की तो मनाने खरं की नाही बघतात. आज आपण करतो का हे सगळं? आपल्या मुलांना सगळं रेडीमेड देतो. तुम्हाला सांगते मी, म्हणजे केसेसवरनं मी जे शिकले आणि आम्ही जे डिस्कशन्स करतो त्याच्यावरनं मी सांगते की तुम्हाला काय वाटतं, अंबानी, टाटा, बिर्ला आपल्या मुलांना कसे वाढवतात? ते काय त्यांना असे नाही वाढवत की लाडात बिडात. ते म्हणतात हा बिझनेस तुला सांभाळायचा आहे, तुला राईट फ्रॉम ग्रासरूट काम आलं पाहिजे. तो शिकून आल्यानंतर त्याला, म्हणजे आगांचा मुलगा यांच्या मित्राच्या हाताखाली होता लोएस्ट पोस्टवर, बापरे. मग तिथून तो शिकून वरपर्यंत जाणार. ते वाटल्यास त्याला प्रमोशन लवकर देतील, पण त्याला ग्रासरूटचं काम आहे ते आलं पाहिजे. म्हणजे तो वरती गेल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम समजून त्याला रिझॉल्व्ह करायला कसा मदत करू शकतो हे त्याला कळायला. आपण वाढवतो का असे? आमची मुलं ना एकदम अशी वाढली, त्यांना एकाही कामाची सवय नाही. मग ती मुलं सहनशक्ती कुठून शिकतील? आज टाटा, बिर्ला, अंबानीचा मुलगा खालच्या ग्रासरूट लेवल पासून काम करतो, तेव्हा तो 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी बिझनेस सांभाळू शकतो. एक्झॅक्टली. आपण करतो का असं? म्हणजे बिझनेसमन नाहीये, पण आपण त्यांना बेसिक कामं शिकवतो का? द्या बरं, आई पोळी करत असेल किंवा ती बाई, तर 5 वर्षाच्या मुलीला किंवा मुलाला कोणालाही द्या बरं, की तू पोळी कर, तू कांदा चिरून दे, तू भाज्या आवर, देतो छोटी छोटी कामं. एकही काम देत नाही. द्यायला पाहिजे. ती आपल्या बोटांच्या टोकाला सेन्सर्स असतात. लहान मुलांचे सेन्सर्स म्हणून पहा, त्यांना वाळूत खेळायला लावतात. इथे सेन्सर्सला काम मिळालं की ब्रेन वाढतो, न्यूरॉन्सची ऍक्टिव्हिटी वाढते आणि इंटेलिजन्स वाढतो. तर आपण देतच नाही काम. आपण त्या मुलांना समजा आता 6-7 महिन्याचं मुलं आहे, तिथे जर कांदे बटाटे ठेवले तर त्यांनी कांदे एका टोपलीत किंवा बाजूला आणि बटाटे बाजूला करू शकतं बसल्या बसल्या. ते मूल ते ऍक्टिव्हिटी घ्यायला पाहिजे अशा. मग असं करत करत ते 5-6 वर्षाचं मूल आईला काही ना काही करण्यात मदत करू शकतो. आई तुला भाजी आवरू देतो, त्याला करूच देत नाही. आम्ही केलं तुम्ही नका करू, आम्हाला करावं लागलं तुम्ही नका करू, असं नाही चालत. हे करणं दिस इज कॉल्ड एज लाईफ स्किल. आणि आम्हाला आजकाल लाईफ स्किलचे वर्कशॉप घ्यायला लागतात की 7वी-8वीतल्या मुलाला किंवा मुलीला वरण भात भाजी पोळी
4 गोष्टी स्वयंपाक करून खाता येतो का आपल्या हाताने, हम्म. आपलं करून. आज 25 आणि 30 वर्षाच्या मुलींसाठी कार्यशाळा चालतात की हो. तुम्ही तुमचा स्वयंपाक कसा कराल. आणि स्वयंपाक करणं म्हणजे त्यांना तर सगळ्यात भयानक लोएस्ट कॅटेगरीचं हो. काम वाटतं. हो, बल्कि दॅट इज द, त्याच्यासाठी आपण कशासाठी, पोटासाठी म्हणतो, पोटासाठीच जगतो. त्याच्यासाठी जगतोय. पण हं, मग तुम्ही शिकवताय ते तुम्हाला मिळतंय. आई वडील जे शिकवतात ते मुलं करतात. मग तुम्हाला असं म्हणून नाही चालत की माझ्या मुलाचं असं झालं तसं झालं, म्हणजे काही कोणी हंटर बस घेऊन बसायला नको. आज कितीतरी मुलं मी बघते, माझ्या दोन्ही मुलांनी पुरणाच्या पोळ्यांपासून सगळा स्वयंपाक शिकले आहेत. म्हणजे रोज कोणी काही करत नाही, पण वेळ आली तर त्यांना करायला गाईड केलं तर ते करू शकतात. मी स्वतः पण मॅडम स्वयंपाक करतो. म्हणजे आई कधी गावाला गेलेली असेल ना तर व्यवस्थित भाजी, फक्त पोळ्या जमत नाही ते पण शिकेल अजून. म्हणजे तू बस आता मी त्यांना तेच म्हणते, तुझ्या बायकोला तू बसून वाढलं पाहिजे तिने तुला वाढल्यावरती. त्यामुळे आपल्याला मुलींनाच नाही सवय तर मुलांना काय सांगणार. बरोबर. मुलांना तर आधीपासून छेप हरवून ठेवलं होतं. आता तर मुलं थोडे तरी करायला लागले, तर मुली तर काहीच करत नाही. मग आता कोण जबाबदार आहे त्याला. आपण कसे, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे की 10वीतली मुलगी आहे, तिने छान कपडे घातले पाहिजे. आपण लहानपणापासून तिने छोटेसे हाफ पॅन्ट घालतो, एवढसा स्कर्ट घालतो. मग तिला 10वीत कशाची लाज वाटणार आहे, ती दाखवणार. मी असं नाही म्हणत की मुलींनी घालू नये. मग तुमची अपेक्षा बदलते की मुलींनी असे कपडे नको घालू. तुम्ही लहानपणापासून काय घालायला दिलंय, तुम्ही जे दिलं तेच ती घालेल ना. तिला तेव्हा लाज नव्हती वाटत, आताही नाही वाटत. मुलींना काय पाहिजे ते घालावं. पण मुलांचं कसं असतं, म्हणजे जगामध्ये जे प्राणी, आपण शेवटी प्राणी आहोत. तुम्हाला सुसंस्कृत मुलगा म्हटल्यानंतर तुम्हाला कशी पण मुलगी समोर तुम्हाला काहीच वाटायला नको अशी अपेक्षा असते. असं होतं का हो, नाही. तुम्हाला तुमचा डेकोरम सांभाळायला पाहिजे. किती झालं तरी पहिले नेचर वर येणार आहे. म्हणजे असं नाही की कोणी रेप करायला पाहिजे असं मी नाही म्हणत, म्हणजे नकोच, ते पण नको, दॅट इज ऑल्सो रॉंग. पण कुठेतरी आपण आपलं स्वतःला पण सांभाळायला शिकायला पाहिजे. कारण की आपण डेव्हलप झालो, पण पूर्ण समाज आपला डेव्हलप नाही झालेला. की काही लोक खूप डेव्हलप झाले, काही मध्यम, काही एकदम खालचे लोक आहेत जे मुळीच डेव्हलप नाही झाले. आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी पण येऊ शकतं. आपण एक एजन्सी समाज नाही आहे. आपण सगळे एक साथ डेव्हलप झालो असं नाही आहे ना. एव्हरीबडी इज डेव्हलपिंग. मग आपल्याला त्याची काळजी घेऊन आपला व्यवहार, आपले कपडे हे सगळं ठेवायला हवं. मुलींनी घालू नये असं मला कधीच नाही म्हणायचं, पण तुम्हाला समाजाचं भान ठेवायला हवं है ना. तर ह्या गोष्टी मुलांना पण ठेवायला हवं की काही नाही, त्या मुलींनी कपडे कसे घातले म्हणजे आपल्याला जबाबदारी नाही की तिला जाऊन रेपच करायची. नाही बा, तिने घातले पण मला असे संस्कार नाही, आम्ही नाही काय करणार. बरोबर, हे पण मुलांनी ठरवायला हवं, है की नाही. तर आता हे सगळं ह्याच्यातनं आपण जातोय. मग ही सहनशक्ती मुलींमध्ये कशी डेव्हलप होणार आहे. तुम्ही त्यांना काही शिकवलीच नाही ना सहनशक्ती. जसं त्या राजाच्या मुलाला शिकवलं तसंच मुलींना पण आतापर्यंत ट्रेन करायला. सतत बोलणं खायचं की लग्न झाल्यावर काय करणार आहे, शिकून घे, नंतर सासू रागवेल, असंच करत करत मोठ्या व्हायच्या ना मुली. कोणी सांगतो की फॉर एक्झाम्पल ज्याला आहे थोडे ह्या गोष्टी, व्यवहार ज्ञान म्हणा किंवा या गोष्टी जो सांगणारा कन्सर्न वाटतो, तर तो सांगणारा त्यांच्यासाठी किरकिर करणारा किंवा त्या गोष्टी आपल्यावरती लादणारा, हक्क दाखवणारा असं वाटतो. म्हणजे ती सुद्धा गोष्ट त्यांना सहन करण्याची, आणि त्यांना ती तर सहन करण्याची तर कपॅसिटीच नाही आहे. पण त्यांना शेवटपर्यंत आपली काय चूक झाली हे कळत नाही. आणि मग क्रिटिकल किंवा थोडे मेंटल प्रॉब्लेम निर्माण होतात की मग कॉन्फिडन्स जातो. मग समजा असं 1-2दा डायव्होर्स झाला की त्या एकदम लँड होतात. मग त्या काउन्सिलिंगला आल्यानंतर त्या कदाचित बदलतात, पण सगळ्या येत नाही. जात असतील तर नवीन काउन्सिलर काय पण गाईड पण करा, असं पण बरेचदा होतं. थोडक्यात ही सगळी सहनशक्ती त्यांना मिळावी म्हणून त्यांनी ऍक्सेप्टन्स की आपल्याला आई वडील मुळात पालकांनी, मी एक इंडिव्हिज्युअल म्हणून एकटं कसं जगू शकीन, मला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सगळीकडे स्ट्रॉंग व्हायचं आहे. ही डेव्हलपमेंट मुलींची जेव्हा होईल, मुलांची जेव्हा होईल, तेव्हा त्यांना सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येईल आणि तेव्हा ते अशी जबाबदारीने वागतील आणि मग सहनशीलता वाढेल. एक्झॅक्टली. मग समजा मॅरेजमध्ये काय झालं तर ती सहन करेल किंवा रिझॉल्व्ह करायला मदत करेल किंवा त्याच्यातनं बाहेर पडेल तरी ती स्ट्रॉंग राहील, असं मला वाटतं. बरोबर आहे. ठीक आहे मॅडम, आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळू आणि तो आहे रॅपिड फायर.
अरे. एका शब्दात आपल्याला किंवा एका वाक्यात तुम्हाला असं वाटलं तर उत्तर द्या. पहिला आपला रॅपिड फायरचा प्रश्न. आज जे काही लग्न होतात त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हेगार इंस्टाग्राम, स्नॅप, सोशल मीडिया किंवा सासू सासरे? सोशल मीडिया. ओके. आजच्या जमान्यात तुमच्याकडे काउन्सिलिंग रूम मध्ये जो कोणी येतो त्याच्यात सगळ्यात जास्त कोण रडतं, नवरा की बायको? असं काही नाही, जो त्या दिवशी जो जास्ती हर्ट झाला असेल तो रडतो. ओके. आजकाल पुरुष पण रडायला लागले. नाही तर पुरुषांना कसं वाढवलं जातं, तू मुलगा आहे रडायचं नाही, त्याला रडायची अनुमतीच नव्हती. पण असं नाहीये, पुरुषांना पण रडून एक्सप्रेस होता आलं पाहिजे आणि ते शिकवलं पाहिजे. म्हणतात ना, मर्द को भी दर्द होता है. त्याच्यानंतर पुढचा आपला रॅपिड फायरचा प्रश्न. लग्न तुटण्याचं सगळ्यात मोठं कारण पहिलं बेडरूम मधील असलेला एकमेकांशी कॉन्टॅक्ट, बोलणं, हे असू शकतं का? असू शकतं. न बोलणं पण असू शकतं. आजच्या जनरेशनसाठी, यंग पिढीसाठी लग्न म्हणजे काय, त्यांची व्याख्या काय? दोघांनी राहायचं, आपली आपली प्रायव्हसी जपायची, एकमेकांना जमेल तेवढं सांगायचं, गरज वाटेल तेवढं सांगायचं, नाही तर नाही सांगायचं, असं असू शकतं. सोशल मीडियावरती कपल्स रील बनवणारे खरंच खुश असतात का कपल्स? त्यांना रील्स का बनवावे वाटतात? दाखवायला की आम्ही खुश आहे, आपण दाखवतो. आपण खुश असलो ना, नाही ना. असू शकतात ते खुश, पण दाखवण्याची गरज नको वाटायला. आजच्या या पिढीमध्ये किंवा कधी पूर्वीच्या पण पिढीमध्ये लग्न तुटण्याचं सगळ्यात मोठं कारण इगो आहे का, होता का? इगो होता, आणखीन मेल मसल पॉवर पण होता. लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज सक्सेस? अरेंज मॅरेज. लग्नाच्या पहिल्याच वर्षात समजा ब्रेकअप झालं तर ते कशामुळे, त्याचं कारण काय? विश्वास की अपेक्षा? व्यभिचार. व्यभिचार. आणि दोघांचा इक्वल. ठीक आहे मॅडम, तुम्ही आज कॉमन टू अनकॉमन मध्ये येऊन मन मोकळ्या आमच्या सोबत गप्पा मारल्या. आमचा हा सेकंड एपिसोड आणि एक छान मॅरेज काउन्सिलिंगच्या बाबतीत आम्ही आतापर्यंत बरेच पॉडकास्ट पाहिले, पण असं वेगळं काउन्सिलिंग आणि खूप रिलेटिव्हली आणि आत्ताच्या कंडिशनवरती बोलणारं आम्ही कधीच ऐकलं नाही. त्यामुळे तुम्ही जे काही सांगितलं तर आमचे जे काही कॉमन आणि अनकॉमनचे प्रेक्षक असतील ते नक्कीच ऐकून त्यांना या गोष्टी फार रिलेट करतील की आजच्या जमान्यातलं आम्हाला जे काही खरं काउन्सिलिंग पाहिजे होतं ते आज त्यांना ऐकायला मिळालंय. मलाही खूप छान वाटलं तुमच्या इथे येऊन. आणखीन आपण याचा सेकंड पार्ट पण घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगते, कारण की खूप गोष्टी बोलायच्या राहिल्या. येस, थँक्यू मॅडम. आणि कॉमन टू अनकॉमन मध्ये पुन्हा आपण भेटूयात. आणि एक नवीन काहीतरी विषय आपण घेऊन आपल्या प्रेक्षकांना भेटूयात. अगदी. थँक्यू सो मच. वेलकम.